विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। तुझं झालं किती? हो पण मुलं एक होते सच्चिदा साखरे सुख विनायक ज्ञान करता भगवान जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मति न लखे जिही मति लखे सो मैं शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धने सगने जा कृपालु सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तो पादी ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु शेवरी साप नसे भुजग जगजिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काको करू प्रणाम। दृढ़ बोधके कर्म उपासना विरोधी नहीं परंतु मंद बोधके विरोधी है। आता दृढ महात्मा झाला त्यांनी तरी केले कर्म उपासना त्याची चर्चा करताना ते विरोध नाही उलट इतराला करता उपयोग होते ज्याला दर्शन देतात तो खूप बरा शिक्षक आहे शिक्षकाला काही बाती घ्यायची गरज नाही पण मुलं करतात तसे जे दृढ ज्ञानी महात्मे ते निवारे करतात कीर्तन करतात भजन करतात सर्व करतात पण त्या दृढ बोधतही विरोधी नाही त्यांची इच्छा आहे त्यांची बिल आहे आणि दुसरा फायदा विषय पामर सगळ्या जगाचा आम्ही नेहमी सांगतो मला किंमौलीनं शंकर असो विष्णू असो किंवा कुणी असो हे तत्वज्ञानाचे विरोध म्हणले तर त्याला मी सांगून तुम्ही विचार करा आणि असे माऊली म्हणणार माझ्या उंचावरी म्हणजे महात्मा जो आहे त्यांचे लीला काय त्यांच्या बोधाच्या विरोधात नाही पण मंद जिज्ञासू जी आहे ज्ञान झालंय पण अंतकरण त्या स्वरूपात रंगत नाही त्याला मंद म्हणावं आणि त्यानं कर्म उपासना करत नाही तेच चिंतन करायचं बुद्धी निश्चयात्मज्ञान ब्रह्मरूभाई आपण ब्रह्मनिष्ठाला केतात पर्यंत करे कोणी मंद जिज्ञासूने मंद बोध आल्याने कर्म उपासना भी अंतकरण शुद्धि और निश्चलता द्वारा ज्ञान की उत्पत्ति के तो हेतु है परंतु ज्ञान की उत्पत्ति से अनंतर जो कर्म उपासना करे तो उत्पन्न हुआ ज्ञान नष्ट हो जाएगा या ते ज्ञान के विरोधी है रक्षा के हेतु नहीं। आता ज्ञान झालं आता दृढ ज्ञान झाल्यानंतरचा प्रश्न नाही बरं का मधमध जिज्ञासूला ज्ञान जरी झालं जर त्यांनी कर्म उपासना केली तर त्याला ज्ञानात राहत राहणार कर्मोपासना ही ज्ञानाचे रक्षक नाही मग विरोध आहे आपण कर्मोपासना अंतकरण निर्मळ आणि स्थिरतेचे साधन कर्मोपासना अंतकरण शुद्ध राहतं आणि स्थिर होते
पण मंद जिज्ञास सुकरता नाही, कनिष्ठ जिज्ञास सुकरता नाहीये. चला कहते ना. मैं करता हूँ और यज्ञाधिक मेरे को कर्तव्य है, यज्ञाधिकन का स्वर्गादि फल है, या भेद बुद्धि से कर्म होवे है. हो, आता जे काही कर्म यज्ञ आधारे काय ते स्वर्गाचं करतं फलाचं साधन आहे. म्हणून मलाही कर्तव्य आहे असं जर वाटलं तर मग ज्ञानाच्या विरोधात जाईल ते. यद्यपि और मैं उपासक हूँ, देव उपास्य है, हा? मैं उपासक हूँ, हा. देव उपास्य है, या भेद बुद्धि से उपासना होवे है. आणि मी भक्त आहे, माझा आवडता देव आहे, मी भक्त आहे, माझी उपास्य देवता भक्त आहे किंवा विष्णू आहे, या भेदबुद्धीने उपासना होती. आणि ज्ञानामध्ये तर बुद्धी राहत नाही, ज्ञानामध्ये बुद्धी मिथ्या ठरते. किंवा पुढे जर गेलं तर बुद्धीची राहत नाही, ती स्वरूप होऊन बसते. म्हणून दृढ ज्ञानी असणारा मंद जिज्ञासू असतो, मंद अधिकारी असणार त्याने कर्मोपासना करायची नाही, आणि केली तर असे विरोधात जाईल. ज्ञानाचे तर रक्षा नाहीच नाही. एकदा ज्ञान झाल्यावर त्याचं काय कशाचं गरज नाही, पण दृढ ज्ञान झालं पाहिजे. चला. सो दोनों प्रकार की बुद्धि दोनों प्रकार की बुद्धि सर्व ब्रह्म है, या बुद्धि को दूरी करी के होवे है. हा, जर ते मी यज्ञ करणार मला स्वर्ग असं जर म्हणलं, जे सगळं ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, अशी जी बुद्धी त्या बुद्धीच्या ते विरोधात आहे. याते कर्मोपासना ज्ञान के विरोधी है. म्हणून अशा रीतीने कर्मोपासना ज्ञानाच्या विरोधी आहे. यद्यपि ज्ञानवान आत्मा को असंग जाने है. म्हणून ज्ञानी पुरुष जो आहे तो आत्मस्वरूपाला वेगळा आहे, देहादिकाहून जगाहून असं समजतो तो. तो भी देह का भोजनाधिक व्यवहार अथवा जनकाधिकन की न्यायी अधिक राज्य पालनाधिक व्यवहार करे है. हो, आता काय विस्तार आहे त्याला. एकदा दृढ समजूत झाली ना, त्याच्या व्यवहाराचं काय संबंध नाही, त्याचा व्यवहार काय त्याच्या समजूत बाधा करू शकत नाही. पण दृढ समजूत झाली. दृढ समजूत कशी झाली तर शंकराचार्य सांगतात, देहबुद्धी जशी दृढ तशी आत्मबुद्धी दृढ व्हावी. देह आत्मबुद्धी दृढ व्हावी स्वप्न आहे. देहबुद्धी जी आहे ती स्वप्न मी आत्मा आहे, मी साक्षी असं निश्चित व्हावं, मग तो खरं निश्चय. स्वप्नामध्ये सुद्धा मी ब्रह्म आहे असं वाटलं पाहिजे. इतका निश्चय झाला मग त्याला काही दिलत नाही. पण जर मी ब्रह्म आहे असं बी वाटतंय, पण कर्मोपासना करा त्याने करायच नाही. कर्मोपासना पण त्याचा दृढ बोध त्याला काही करत नाही. अरे पुन्हा आता सांगितलं त्याने, जनकासारखं हे जरी त्यांनी केलं प्रपंच तरी त्यांना बाधत नाही. निश्चय झाला ना, तेव्हा त्याच्या उलट उपाधिरीती राहणारे त्यांनाही काही उपाधीचा बाधा होत नाही. न्यून भोगत प्रारब्ध किंवा अधिक भोगत प्रारब्ध समजूत झाल्यानंतर काही बिघट नाही. याला दृष्टांत गुरुजींनी सांगावा. तुकोबराज न्यून भोग आपला करता, नाथ महाराज जास्त भोग. नाथ महाराज जागीरदार होते, तुकोबराज जागीरदार होते, पण त्यांची त्याग केला. पण दररोज नाथाचे तर ब्राह्मणाची पंक्ती सगळं व्यवस्थित श्रीमंत असल्यामुळे. आणि तुकोबाराने काहीच नाही, पण दोनच अनुभव एकच. दृढ बोध आलेला.
ता व्यवहार का ज्ञान विरोधी नहीं और व्यवहार ज्ञान का भी विरोधी नहीं. ज्ञानाच्या विरोधी व्यवहार बी नाही, ज्ञानाच्या विरोधात नाही आणि व्यवहार ज्ञानाच्या विरोधात नाही. आता तुमचा अनुभव घ्या. तुम्हाला मास्टर पद झालंय. ज्ञान अज्ञान आहे का? ज्ञान आहे का अज्ञानाचे? ज्ञान आहे त्या क्षेत्रात. आता असं दृढ ज्ञान जे झालं तुमचं, मग मागच्या व्यवहार होतो का नाही? ज्ञानात काही विकार होतो का? तेव्हा जर तुम्ही मुलाला शिकवत असलात तरी व्यवहाराच्या ज्ञानाचा काही विरोध होतो का? समजा तुम्ही मुलाला शिकवताना थोडीशी तासांच्यावर काय एक व्यवहार आला तर ते पद कोणते ज्ञान वाढतं का व्यवहारामध्ये? व्यावहारिक ज्ञान जर व्यवहाराच्या विरोधात नाही, व्यवहाराच्या विरोधात नाही, तर स्वरूप ज्ञान कसं विरोधात राहील? म्हणून जनकाधिकाचं अदृष्ट जास्त भोगाचं 700 बायका होत्या त्यांना, तरी अवस्था बदलली नाही. आणि त्याच्या उलट कमी प्रारब्धाचे असते त्यांची अवस्था बदलत नाही. पण दृढ पाहिजे. दृढ कसं? एक वाक्य लक्षात ठेवा, ती कळेल न कळेल तुम्हाला. स्वतःला संशयत नाही आणि दुसऱ्यांना संशय घातले तर येत नाही. त्याला दृढ म्हणावं. त्याला आमचे गुरुजी द्रष्टांत द्यायचे. गुरुजींनी द्रष्टांत द्यावं. किती आंदोलनांनी डोळसाल तो डोळस नाही म्हणलं तो मानेल नाही. आणि ज्याला डोळा तुम्ही डोळा आहे मी देखणं असं म्हणतो का नाही? मला दिसतं असं म्हणतो का नाही? मला डोळा आहे म्हणतो का नाही? मला डोळा आहे असं म्हणलं तर त्याचा व्यवहार होतो का नाही? तसं ज्ञानरूपी डोळा ज्याचा दृढ झाला त्याच्या व्यवहाराचा काही विरोध नाही, अनुकूल नाही, प्रतिकूल नाही. आपलं महिमेच असतो. कहते जो आत्मस्वरूप ज्ञान से असंग जाना है का आत्म विषय जो व्यवहार प्रतीत होवे तो व्यवहार का विरोधी ज्ञान तथा ज्ञान का विरोधी व्यवहार होवे सो विद्वान को आत्म विषय व्यवहार प्रतीत होवे नहीं. आता ज्ञानाच्या अवांतर प्रयोजनाविषयी ज्ञानाबद्दल विरोध किंवा अविरोध होईल, पण आत्म्याच्या ठिकाणी काही नाही. ज्या ज्ञानाने मी आत्मा असंग आहे, मी द्रष्ट आहे, मी सच्चिदानंद आहे, अशा ज्या ज्ञानाची कळलं त्या आत्मस्वरूपाशी व्यवहाराचा संबंध नसल्यामुळे अनुकूल नाही, प्रतिकूल नाही. फक्त एवढं ज्या ज्ञानाही कळलं मी आत्मा असंग आहे त्या ज्ञानाचे मात्र जर कमीपणा असेल, कच्चं ज्ञान असेल मग मात्र, पण दृढ जर ज्ञान झालं तर काही व्यवहाराचं काही ज्ञानाचाही विरोध नाही, पण दृढ ज्ञान. कारण ज्ञान ही अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञान आहे ना. अहम ब्रह्मास्मी केव्हा? कळायचे शास्त्र के शब्द म्हणून. अरे त्यांचं बोलणं वेदवाने इतकं ज्ञान आहे. तो इच्छेचा झाला विधी, त्यांच्या इच्छेनुसार सगळा व्यवहार होतो. मग इच्छेनुसार ज्यांच्या व्यवहारच्या ज्ञानाशी विरोध करत नाही, दृढ असलं पाहिजे. आणि ही खूण दृढ ज्ञानाची खूण तुमचं जास्त संमत कोणाशी आहे? तुमचं जास्त संमत कोणाशी आहे? मनाशी किंवा देहाशी. मनाशी किंवा देहाशीच ना. मनाचं काम करत होतं मारा नाही, कारण दृश्य ठरल्यामुळे मन मिथ्या ठरलं आणि नामरूप मिथ्या ठरल्यामुळे त्याच्या भोगात अनुकूल प्रतिकूल आहे. एखाद्या वेळेस तर सांगू थोडं दृढ ज्ञानाबद्दल. रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी. रामदास स्वामीचं अदृश्य आपल्या करता लंगोटी लावून भिक्षा मागून राहायचं आणि रंगनाथ स्वामीचा अदृश्य राजयोग.
माहित आहे ना. पण एकदा असं झालं, रामदास स्वामी म्हणले, काय रे म्हणजे तू विषयासक झालास, काय लावून काय लष्कर काय गाजन काय घे, तर म्हणजे माझ्या बरोबर चला. गेलं सोडून सगळं वैभव, निघाल्यानंतर 5-6 किलोमीटर गेले. एका विहिरीपाशी बसले, एका झाडाखाली. आता शरीराने सुख असे असल्यामुळे समजुतीत बदल नाही झाला, शरीरात फक्त जाणवलं त्यांनी. पण ते काही वाटलं नाही. तर तो बस म्हणलं आता इथं मी भिक्षा मागून आणतो. गेलो भिक्षा मागायला. तितक्यात त्यांचा एक राजा वैभव आपल्या गुरुच्या दर्शनाला निघालेलं आहे. तिथं ते उतरलं त्या विहिरीपाशीच. आणि त्यांचा जो सेवक तो पाणी आणायला गेला, तर आपले गुरु महाराज आपल्या राजाचे विचार केला, कसं काय असावं सांग आपलं राजाला. राजाला सांगितलं असं. राजाला काय वेळ आहे रे तू, माझे गुरु कसे आहेत वैभव. नाही महाराज काय असं पण आहे तेवढं कर. गेले. अरे महाराज विचारा चालाय तेवढं काय एवढं विशेष. लगेच त्यांनी ट्रेन ते मग पहिल्यासारखं वैभव गादी आणून गेले. आणि तिथं हवा घालणारे लोक हे सगळं. स्वामीने सांगितलं, रंगस्वामीने राजाला सेवकाला, माझा गुरुबंधू गावात गेला भिक्षेला रामदास, तो आहे रागिष्ठ. तर त्याने जर काही म्हणलं तर तुम्ही काही नाराज होऊ नका, तुम्हाला हाक मारेल. तर हाक म्हणायचं बसलेले. आले रामदास पाहायला, तर कळलं झालं गेले राहत. त्यावेळेस रंगस्वामी म्हणले, सांग आता मी ह्याच्या मागं लागलं, ती माझ्या मागं लागलं. तसं अरे उगं समजुती करता काय खरं नसतं. पण उगं समजुती करता उदाहरण सांगावं लागतं. काय उगं सांगावं लागतं कळण्याकरता. सुखात पोहोचलेलं महात्म्याला जगतच नाही. ती का अनुकूलन प्रतिकूलन गरिबी श्रीमंती कुठली आली. पण साधकाला कळत नसल्यामुळे ही नसलेलं खोट्याने सांगावं लागतं त्यांना, नाही तर ह्याचा काही संबंध नाही. सूर्याच्या ठिकाणी अंधकार आहे म्हणूनही जमत नाही, आणि प्रकाश आहे म्हणूनही जमत नाही. तो प्रकाश रूपच आहे ना. तसं जर तुम्ही सच्चिदानंद रूपच आहे असा जर निश्चय आहे, बाकीची गरज नाही काही. हो, पण अधिकाऱ्याला ही साधकाला हे करण्याकरता सगळे उदाहरण सांगावं लागतात, प्रमाण सांगावं लागते. वास्तविक जो पोहोचला त्याला काहीच नाही. अरे काय गुरुजी सांगावं. दृश्याची ग्रसी होय त्याचं लक्षात आहे. जो आत्मस्थितीचा राहू तो काय देहांचे जाईल ठेव, काय प्रलंब सोडणं ओगमाने. जे आत्मस्वरूपामध्ये रंगले त्या देहाचा का समज. त्याला उदाहरण दिलं, जसं महाप्रलय समुद्राच्या आता तरी मर्यादा, पण महाप्रलय सगळी पृथ्वी पाणीरूप होते. पृथ्वी राहत नाही तिथं वाहनं. आता समुद्र तरी मर्यादा आहे, पण सगळे जग पाणीरूप झालं. तसं ज्याची वृत्ती आनंद निमग्न झाली त्याला काहीच नाही. पण उगाच त्याचा व्यवहार तुम्ही पाहता, त्याच्या देहाचा व्यवहार पाहता, त्याची समजूत पाहत नाही. त्या देहाच्या व्यवहारामध्ये याला कच्चेपणा येणे म्हणून हे सगळे सांगायचं. तुमच्यावरून घ्या. तुम्ही मस्त झालं, दृढ ज्ञान झालं, प्रश्न प्राप्त. तुमचा व्यवहार कपडे घालता बघायचा आहे तर समजुतीच आहे का नाही. एरवी प्रश्न प्राप्तीचे कपडे घालत नाही, साधे घालत तर समजुतीच आहे का नाही.
मग कोणत्या व्यवहार मग समजून बदलत नाही ते दृढ. कोणत्या कालामध्ये मी ब्रह्म आहे अशी याची वृत्ती झाली त्याला काहीच नाही. आणि ती मी ब्रह्म झाले अशी वृत्तीचा अभिमान सुद्धा नाही. मी ब्रह्म आहे असा अभिमानाचं साधक आहे. आणि जे त्याला दृष्टांत तुकोबरायांचं आठवलं गुरुजींनी सांगावं. तुम्हाला शेंदार माहिती का? शेंदार एक खायचा पदार्थ आहे. ते एवढं होतं असं लांब असतं असं असतं. ते कच्च्यापणावर कडू राहतं आणि पिकलं कडू राहतच नाही. हो तुकोबरायचं पिकली शेंदे कडूपणे गेले तरी आम्हाला केली पांढरून गेली. जसं पिकलेल्या शेंद्याचा कडूपणा जातो तसं ज्ञानी महात्मा आपल्या स्वरूपात रंगल्यामुळे जीवदशा नाही, जन्म मरण नाही. आणि मी एक असा काही नाही. मी माझी अशी आठवण विसरले द्या त्यांच्याकडं. अरे मी आणि माझं मी ब्रह्म आणि हे काय नाही असा जो दृढ त्याला कशाचं काय. पण हे उगाच साधं का करता मग ते खात नाहीत का, ते पित नाहीत का, ते बोलत नाहीत का, त्यामुळे लेकरं वाळ नाहीत का हे म्हणणारं करताही बोलायचं. मी त्याला सांगतो असतो एकच काय हरकत नाही. पण प्रत्येकाजवळ देव होतं. तुमच्याजवळ आहे का? सावत्याला खुरपू लागला, गुरु काकाला माती व्हावू लागला, नराला सोनाराला घडू फुंकू लागला, कबऱ्याला शेली विणू लागला, गुरुबा काकाला माती आणून देऊ लागला. हां आहे का तुमच्याजवळ? हां आम्ही प्रपंच केलं त्यांनी केलं. गोष्ट त्यांच्या प्रपंचामध्ये देव होतं, तुमच्या प्रपंचाचं पाप आहे. उगा बोलायचं तोंड टाकू असं असतं ते. आणि जो महात्मा काय अरे मिरासाठी वीज घेतलं काय किती निष्ठा असेल भक्तीतून. आणि त्याच्या पुढे मी ब्रह्मसुख तूर येऊन म्हणून आमचे माऊलींना दत्तगुरूचं वर्णन केलं. त्या दत्तगुरूच्या वर्णनामध्ये असं पहिलं निरत्या शुक्रे एक योगी निराकारे मुद्रा लावणे खेचरू प्राणाम बैसला. त्यांनी सांगितलं का ते कंत का मन गेले वेळा ब्रह्मानंद वाजरे. आणि कोणामध्ये एक काय आहे आणि सूर्य उन्मनी विनोदी छंद दुडलं तसे सूर्य उन्मनी या आनंदामध्ये महाराज आनंदाने दुलतात. मग असा जो स्थितीला पोहोचला महात्मा त्याला काय हो असं सूर्य विनोदी छंद दुलत ज्ञान गोदावरीच्या तीरे स्नान केले पांचवेश्वरी ज्ञानदेवाच्या अंतरिक्षी दत्तात्रय योगी. माऊली होतं माझ्या हृदयात जर कसं दत्तात्रय योगी राजायचं. हो त्यांनी सांगितले काय तेजली कंता काळा. त्यांनी ते काळामध्ये देहबुद्धी नाहीशी केली. आणि कंता काळामध्ये त्यांचा जो पोषक आहे सिंगी शैली कुबरी फावडी मेकळा भगवा हे जे त्यांचं आहे त्यांनी नाहीच केला. अशी स्थिती अशी त्या महात्म्याची. किंतु संपूर्ण व्यवहार देहादिकन के आश्रित है और आत्मा विषय व्यवहार सहित देहादिकन का संबंध है नहीं. आता किती सांगावं बरं. सगळा व्यवहार कोणाच्या आश्रित आहे? आणि हा ध्येय नाही. उदाहरण किती सांगते त्याच्याकडे फक्त अभ्यास करावा लागेल. उगाही समजूत करता बोलायचं त्याची समजूत फक्त आपण करून घ्यायचे. आणि सगळा व्यवहार असायचे देहाचा. आणि मी देह नाही. मग मी देह नाही म्हणून तर मी देहाचा प्रकाशक आहे. मी देहाला ओळखतो. देहाचा मी द्रष्टा आहे. मी ज्ञान स्वरूप आत्मस्वरूप आहे. मी सुखस्वरूप आहे. असा ज्याचा निश्चय त्या निश्चय पुरुषाचा देहाचा काही संबंध नसतो. म्हणून त्याला व्यवहाराचा काही संबंधच नाही. सगळा व्यवहार कुठे येतो? म्हणून सगळा व्यवहार देहाचा ह्याचा नाही.
तो आत्मा है। या बुद्धि से संपूर्ण व्यवहार करे है। हाँ, या बुद्धि से संपूर्ण व्यवहार करे है। अशा रीतीने तो महात्मा मी आत्मा ब्रह्मरूप आहे, असंग आहे आणि देहाधिक मिथ्या आहे, अशा बुद्धीने तो व्यवहार करतो। इसी कारण से विद्वान की प्रवृत्ति भी निवृत्ति ही कही है। म्हणून अशा कारण त्यांचा प्रपंच जर केला तर त्यांचा परमार्थच आहे। प्रपंच प्रवृत्ती तर त्याची निवृत्तीच आहे। याला अभंग सांगतो ना, अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप जाणून या। मग असं जे असं कुठे चला, मग त्यांचा प्रपंच परमार्थ नाही का, त्यांचा व्यवहार नामजप नाही का, ज्ञानेश्वरीमध्ये आहे बघ, तो चालेल ते शिवरात्रा, तो बोलेल ते माझा जप, ते झोप घेईल तू माझी समाधी, असं माऊलीने लिहिलंय। 18 अध्यायात असा हा विषय। तो करेल ते माझंच आहे। ते प्रपंचात बोलत असं मलाच बोलतो। मग सांग त्याला पाप पुण्य स्वर्ग नरक, त्याला कर्म उपासना काही गरज नाही जर। पण स्थिती ही प्राप्तीपूर्वक हे तुम्ही कळून घ्या आणि याचा विचार करून वस्तूशी संबंधी व्हा। तुम्ही मी साक्षी, मी द्रष्टा, मी ज्ञान स्वरूप आहे, मी जन्ममरणारहित आहे, मी सुखस्वरूप आहे, मी स्वयं ज्ञान सिद्ध आहे, मी त्रिपुटी रहित आहे, असं निश्चित करा आणि मग 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 उतरा प्रपंचात। याला एकच उदाहरण तुमचंच, सर्टिफिकेट झालं, मास्टर पद मिळालं, मग आता खुर्चीवर बसा, नाही तर एखाद्या चलत राहा, कुठेतरी बसा, काही पद बदलत नाही। त्याप्रमाणे ज्याचा मी ब्रह्म आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याला प्रपंच म्हणजे त्याचा परमार्थ आहे। अवघाचे संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप जाणून। जैसे अन्य व्यवहार ज्ञान का विरोधी नहीं, तैसे कर्म उपासना भी अन्य बहिर्मुख पुरुषन के करवाने वास्ते आत्मा को असंग जानी के और देहवा को अंतकरण के आश्रित किया जानी के तो कर्म उपासना करे तो ज्ञान के विरोधी नहीं। मी आत्मा ब्रह्मरूप असा ज्याचा निश्चय झाला आणि पुन्हा तो देहाधिकाच्या ठिकाणी येऊन अंतकरण ठिकाणी येऊन जर ते कर्म उपासना केले तर ते मी आत्मा ज्ञानरूप निश्चित आहे अशा ज्या ज्ञानाच्या निश्चयाने त्या ज्ञानाची ती विरोधी नाही। कर्म उपासना केली तरी आम्ही नेहमी म्हणत असतो, आमची गुरूंची आठवण सांगत असतो आम्ही तुम्हाला। काय माऊलीच्या मंडपामध्ये गुरुजीने कीर्तन केलं, तुझी अन्नवाहिनी गा देवरा, बहु आवडशी जेव्हापासून युट्यूबा कानडिया गोजरिया, तुझी अन्नवाहिनी गा देवरा, त्या अभंगावर गुरुजीने कीर्तन केलं। माऊलीला आण व्हायची, मी तुझा दास आहे, तुझे खूप आवडते, इमानदारीने शपथ घेऊन टाकते, काय गरज माऊलीला। तुझी अन्नवाहिनी का देवर आहे, मग बहु आवडशी जीवापासून तिथे या आण या शब्दाचं उत्तर तिथं कसं काय गोड अभंग, किती गोड चिंतन सांगितलं होतं अभंगावर गुरुजीने, खूप खूप सांगत होतं तुला। परमार्थ आपलं मन चाचणी, नेहमी आपलं मन चाचणी ज्याला कळते तो साधक आहे। मन सत्वगुणात रंगतंय का, रजगुणात रंगतंय का, तमगुणात रंगतंय का, मोहात रंगतंय, हे ज्याची साध दृष्टी तो साधक आहे आणि ही त्याला गरज आहे तो महात्मा। तुझी अन्नवाहिनी का देवरा, भाऊ आवडते जेव्हापासून, तिथं काय ज्याला खरंच आवडतं त्याला अन्नवाची काय गरज। पण ही नाटकी लोक मी परमार्थिक असं दाखवतो म्हणून शपथ व्हायची वेळ आहे, ज्ञानोबा राहिला त्यांना गरज नाही। बळच आणते, मी मुक्त आहे, मी ब्रह्म आहे, मी साधू आहे, मी असे बळ त्याच्याकरता जोडायचे या लोकांना। हो असं ज्यावेळेस बिनचूक महात्मा असतो त्यावेळेस जे आपले कनिष्ठ भूमिका घेते त्या मूर्खाला हाणण्याकरता असते ते।
तुम्ही सांगू का? एखादा बुद्धिहीन माणूस मिळाला तुम्ही त्याला गोड बोलून हाकलून देतात ना, मग गोड बोल नाही का त्याला मारून नाही कळते का त्याला? कसं आहे साधून तर गोड बोललो म्हणजे विषय पामराने ठोकणं, पण कळलं तर नाही नाही आम्हाला महाराज या म्हणले, आम्हाला महाराज उठून आले आमच्याकडे, तुम्हाला हाणलं त्याने, असं असतं. चला म्हणून हे काम नाही सांगितलं पण की व्यवहार देहाचा आश्रयच आहे, देहाचा माझा काही संबंध नाही असा निश्चय करून जर त्याने भजन कीर्तन केलं, पूजन केलं तर ते दुसऱ्या करता स्वतः करता नाही, ती ज्ञानाच्या विरोधात नाही. काही ते जो आत्मा विद्वान ने असंग जाना है ताको करता जाने के जो कर्म उपासना करे तो ज्ञान की विरोधी होवे. आता ज्ञानी आत्मा विरोध असंग आहे आणि मी कर्म करतो, मी एक उपासना करणार असं जर म्हणून मग असं मात्र विरोधात आहे. तो आत्मा का असंग रूप दृढ़ निश्चय कर्म उपासना से विद्वान का दूरी होवे नहीं. हो याते आभास रूप कर्म उपासना दृढ़ ज्ञान के विरोधी नहीं. हो म्हणजे आभास रूप मिथ्या सोप आहे. तुम्ही ज्यावेळेस शिकवतात विद्यार्थ्यांना त्या जास्तीत भूमिका असेल त्या ग्रंथ त्या पुस्तकात त्याच पण तुम्ही शिकवता का नाही? एखादी कविता आहे आणि ते कविता हिंदी भाषेतच आहे, त्या हिंदी भाषेमध्ये हास्य रहस्य आहे, त्या हिंदी भाषेमध्ये एक उदासपणा आहे, त्या हिंदी भाषेमध्ये एक मोहकपणा आहे, हे सगळे लक्षण दाखवता का नाही? मग ही लक्षण दाखवतं कर्तव्य म्हणून दाखवतं का मी तेच रूपाल म्हणून? कर्तव्य कर्तव्य त्याच्या करताय का स्वतः करताय? तसं असते तर ज्याला दृढ आत्मज्ञान झालं काय एवढंच सांगावं लागलं. दृढ ज्ञान गुरुजी सारखेच होऊन गेले. कधीही त्यांना स्वरूपातून एकदा काय झालं, गुरुजी रात्रभर जागले, मग भाविक बसले असतेच ना, गुरुजीला तिथं ढेक नाही, झोप येईल नसत, तुम्ही जागा असत म्हणून गेले, मला कुठली झोप, आणि पुन्हा लगेच पडते नाही नाही म्हातार पण झोप कमी असते. पहिलं वाक्य खरे का नाही, मला कुठली झोप, स्वरूपाची भाषा, पण ते पुढच्याला कळत नाही नाही म्हातार पण झोप कमी असते. असा खेळ असतो त्या महात्म्याचा, आणि असे महात्मे गुरुजी होऊन गेले. बाकीचे कुठले अस्तित्व असतील त्यांना मला काय करायचं, त्या स्थितीचे महात्मे त्यांना नमस्कार माझा. इसी कारण ते जनकादिकन ने आभास रूप कर्म करे है. अशा रीतीने जनकादिक आभास रूप कर्म म्हणजे मिथ्या जाण कुणी जनकादिकाने जनकादिकाला किती बायका होत्या? 700 तरी म्हणत नाही. दृढ समज झालं व्यवहार काही करीत नाही रे, पण कच्चे समज असलं मग मात्र व्यवहारचा मार्ग असतो. म्हणून तर एक विषय आला थोडा ज्ञानेश्वरी मंद जिज्ञासु मंद अधिकारात आदृढ ज्ञानाकरता तो विषय आलेला. त्याने अर्जुनांनी किंवा भगवंतांनी किंवा माऊलीनं आपल्याकरता रूपक केलं. देवा ज्ञानी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, शास्त्र जाणतात, विधी निषेध जाणतात, और शास्त्र बरोबर लक्षात आहे त्यांच्या, तर त्यांची बुद्धी का बिघडती. दुसऱ्या का तिसऱ्या अध्याय कुठली तरी असं अध्याय लक्षात नाही, पण सर्वज्ञ आहेत, सगळे शास्त्राचा विचार आहे, तर त्यांची बुद्धी का बिघडते. आणि हे अदृढ ज्ञानाचा विचार येतो, दृढ ज्ञानाचा नाही.
ते तिथं लिहिलंय आणि खरंच आहे ते. अर्जुन खरं आहे, तू बोललं ते खरं आहे, पण त्याचं वर्म तुला सांगतो. अदृढ ज्ञानाला कच्चेपणा असल्यामुळे त्यांना काम आणि क्रोध तिथे निर्माण होतात, आणि काम आणि क्रोध जिथे निर्माण होत तिथे ज्ञान राहत नाही. हो, म्हणून हे ज्ञाननिधीचे भजन, विषय दूरचे वाघ, भजन मार्गीचे मग वाट मार्ग. कोण? काम क्रोध. काम म्हणजे काय? संसाराची इच्छा. संसार आपलं मनासारखं झालं पाहिजे, सगळं आपलं मनासारखं ऐश्वर्य मिळालं पाहिजे, आणि ते काही मनासारखं मिळत नाही, लगेच क्रोध होतो. आणि हे दोन्ही ज्ञानाचे परमार्थाचे वाटमारक मांग आहेत. हे भजन मार्गीचे मांग वाटमारक कोण? काम आणि क्रोध. हे विषय दरीचे वाघ आहेत, ज्ञानीचे भुजंग आहेत, स्वरूप ज्ञानाचे नाग आहेत. म्हणून हे मंद जिज्ञेसेला ही धोका. आणि त्यात काय होते थोडा का व्यवहाराची इच्छा खरी का खोटी? व्यवहाराची इच्छा खरी वाटली की अज्ञानी, ज्ञान सांगत असला तरी. आणि व्यवहाराची इच्छा दृश्य आहे, इच्छा ही खोटी आहे, असं जर लक्ष आलं तर मग तू साधक सावध. वासना व्यवहाराची असली, खरी वाटली की तो भ्रांती आहे त्याला, आणि खोटी वाटली तो साधक आहे, आणि वासनाच नाही हा महात्मा. ही परीक्षा आहे. इथं सांगता येतं मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे, देहमित्र आहे, असं जरी वाटलं तरी त्याला विचारा वासना. वासनेचे प्रकार मागे होऊन गेले. शास्त्र वासना, लोक वासना, देह वासना आहे का नाही? हे अंत्यकरणाच्या ठिकाणी वासना निर्माण होती. अंत्यकरण दृश्य म्हणल्यावर वासना कशी? दृश्य आहे का नाही? मग वासना कोणाला होती? साक्षीला का अंत्यकरणाला? अंतकरण. अंतकरण खरं का खोटं आहे? मग खोटं म्हणजे व्यवहार कसा आहे? इतना भ्रांती. वासन नाही म्हणलं काय विषाद आहे. आणि ब्रह्मरसगुरूच्या पावलं वासन नाही मग समजलं. ज्याला स्वरूप आनंद प्राप्त झाला त्याला वासना नाही, आणि ज्याला वासना नाही त्याचा कोणताही व्यवहार त्याला काही करू शकत नाही. ज्याला वासना रहित व्यवहार त्याला कोणतंच काही करू शकत नाही व्यवहार. त्याला तुमचं उदाहरण सांगतो, गुरुजींनी सांगावं. तर मग सगळ्याच पदार्थाची वासना आहे का? काही आहे काही नाही का? नाही. काही पदार्थाची वासना आणि काही पदार्थात नाही. आणि ज्या वासनेची ज्या वासनेचा विषय नाही तो विषय पुढे आला तरी काय वाटतंय का? का तो विषय नाही तुमचा. तसं देहाधिक जगतच जर ते विषय नसेल तर त्याला वासना होईल का? मिठ्या ठरवलं. समजा तुमच्या पुढे एक माणसाचं दुकान आलं, बघ वाटतंय का? दारूचं एक दुकान तुमच्या पुढे आलं, बघ वाटतंय का? विषय नाही का तुमचा विषय नाही, मग त्या विषयाची वासना नाही का तो विषय नाही? वासना नाही. त्याप्रमाणे जो स्वरूपामध्ये रंगला, जो स्वरूप आनंदामध्ये रममान झालाय, जो जे जगाने वेगळा मी असे जे समजतोय त्याला कुठली वासना आहे? आणि वासना नसल्याचा व्यवहार त्याला बाधित असतो. त्याला दृष्टांत दुसरं सांगतो, गुरुजींनी सांगावं. पंचमीला आता करीत नाही ते, पंचमीला ज्वारीच्या लह्या करत होते. लह्या
है ना. मग त्यावेळेस लहान पोट भरतं का काय होतं. तसं त्याचा व्यवहार असतो. बीज भाजून केलेलं आहे आम्हाला येणे जाणे नाही. प्रत्येक झाला शरीराचा भाव लक्ष्मीला ठा समस्येचा वरतीवर असलं काम क्रोध म्हणते हाय काय खावे ही स्थिती असते. आणि स्थिती साधकाला कळते विषपामराला कळत नाही. असं कुठं म्हातारं बोलत वाचतंय का. एवढं मोठं ज्ञान सांगतंय ना असं बोलतंय का. पानचट हे विषय पामर बोलत असते. आणि ज्ञानी महात्मा नाही त्यांची ओळख काय माळ केली होती भूतापाशी हरी नाही कशा आलं मुळा. आणि दत्त भारतीचं तोपदारकी करतात आणि नाथ महाराज असे म्हणतात. काय काय नाही गणित. तर ज्यावेळेस तुम्हाला शिवाय द्यायचं त्यावेळेस त्याची कळकळ असते जीवाचा उद्धार म्हणून. आणि त्या शिवेमध्ये अति हे किवीचं प्रेम ओतलेलं असं जीवा करता. म्हणून हानी मारी प्रीती करी हितासाठी हे तो वर मासे माऊलीच्या हाती. हानी मारी प्रीती हानी मारीनं पुन्हा प्रेम करी का हे तो हिताचा कळवळा. म्हणून असे जे महात्मे आहेत त्यांच्या व्यवहाराचा काही विरोध नाही. त्यांनी कर्मोपासना केली काही विरोध नाही आणि प्रपंच केले तर काही विरोध नाही. त्यांची प्रवृत्ती जी आहे ती परमार्थच आहे. जो आत्मा को असंग जाने के और व्यवहार की न्याय देहादिकन के धर्म जाने के विद्वान शुभ क्रिया करे सो आभास रूप कर्म कहिए है. आत्मात्म्याच्या ठाई माऊलींची देहाचा धर्म देही पाहिजे असे जे जाणतात ते थोडे आणि असे जाणणारे जे थोडे महात्मे त्यांनी देहाचा व्यवहार जरी केला तर मिथ्या म्हणून करतात चित्र म्हणून करतात. ताका ज्ञान से विरोध नहीं. ते आभास रूप म्हणून ज्ञानाचे विरोध नाही. और भाष्यकार ने कर्म उपासना का जो ज्ञान से विरोध कहा है तो आत्मा में कर्ता बुद्धि से जो कर्म उपासना करे ताका विरोध कहा है और आभास रूप से नहीं. आता आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याच्या कर्ता बुद्ध मला हे करावंच लागतं. आता मला हे आत्मतत्व धरून जर म्हणले तर मग अज्ञान नाही त्याच्या विरोध आहे. पण मी असंग आहे मी साक्षी चेतन आहे असा निश्चय झाला. जागतिक जगत मिथ्या ठरलंय आभासरूप ठरलंय. मग जागतिक जगत आभासरूप ठरलेलं त्यांनी कर्म उपासना जरी केली ती ज्ञानाच्या विरोधात नाही. पण आत्मा ज्याहून वेगळा आहे असं निश्चित ठरलं पाहिजे. आणि ज्याहून आत्मा वेगळा ठरला त्याची शक्ती वेगळी आहे. त्याची शक्ती इतकी वेगळी आहे की अनुभवच करा आता तुम्ही म्हणजे मग हे कळेल बोलण्यापेक्षा. देहाहून जर वेगळं असं आहे तर बरं थांबा. तुम्ही शाळेत जाता तुम्ही खुर्चीवर बसता तुमचे बोर्ड लिहून दाखवतात त्यात खडू तुमचा का बोर्ड तुमचा खुर्ची तुमची. खडू हरवला तर काही वाटेल का. 10 रुपये हरवले तर हिताई सगळ्या हिताई वडू कारण 10 रुपये मग महत्व आहे. खडू मास्टरचा त्या शाळेच्या संस्थेचा आपलं काय. तसं जहाजिक जगताचा माझा काही संबंध नाही असा ज्याचा निश्चय झाला त्याला सुख दुःख नाही त्याला जीवन मरण नाही त्याला काम क्रोध नाही त्याला मी माझं नाही. का आभास रूप आहे चित्र रूप आहे ढगासारखं आहे प्लास्टिकच्या भावलीसारखं आहे पाण्याचं प्रतिबिंबासारखं आहे. पाण्यामध्ये एका झाड हे पडले सावली मग पाण्यामध्ये ज्या झाड सावली पडली त्या पाण्यातल्या झाडाला फळ येतील का नाही. पाण्यामध्ये झाडं सावली पडली पाण्यामध्ये झाडं सावली त्या पाण्यातल्या झाडाला फळ येतील का फुलं येतील का बरं
ते नाही, हा ते आभास रूप. आभास आहे. तसं देहादिक जगत त्या कक्षात जर असलं तर बाकी काय राहिलं. म्हणून ते आभास रूप कर्म करतात दादा, म्हणून त्याला काही विरोध नाही. आणि आपण सत्य म्हणून करतात, मला ही कर्तव्यच आहे, मग जग सत्यत्व आहे. म्हणून पाठीमागे विषय होऊन गेला. आत्मतत्व ज्याला निश्चित कळलं त्याला जर काही कर्तव्य वाटलं तर नाही आत्मतत्व जाणलं. तेव्हा तथापि मंदबोध के आभास रूप कर्म और आभास रूप उपासना भी विरोधी है. हा, जे मंद आहे, कच्चेपण आहे, त्याच्या विरोधात आहे. तर त्याने करूच नाही. काहे ते जो संशयादिक सहित बोध है सो मंदबोध कहिए है. कळते का कसं ते सांगतो जर थोडं विस्तार. झोप आली का, आळस आलाय का. आता संशय सहित बोध कोणता, प्रत्यक्ष सांग का. तुम्ही द्रष्ट आहेत का मुलगी आहेत. द्रष्टा मुलगी वाटते का नाही. मंद बुद्ध झाले बरं. हा, आता त्याच्यात तुम्ही मिथ्या आभासरूप म्हणून जर उत्तर देत असाल तर ते दृढबोध. आणि आभासरूप नाही, हे खरंच आहे, देहादिक जगत खरंच आहे, मी मुली खरीच आहे या भावने म्हणलं तर मग कच्चेपणा. आणि हे आभासरूप जर म्हणून बोलत असाल मग खरी जीवनमुक्त येते. मग आता हे अनुभव तुमचं तुम्हाला. आता आम्ही जरी सांगत असलो तर मुलगी म्हणून सांगतो का भाईक म्हणून सांगतो. जर मुलगी म्हणून सांगितलं तर ही कच्चेपणा आहे आमचा. हा, एक भाविक आहे, एक विचार आहे, मग थोडंसं बरं आहे. आणि याच्यापेक्षा जर सांगितलं हे आमचा आभासवादाचा व्यवहार आहे असं जर समजलं तर आमचं काहीच बिघडत नाही. दोन्हीकडून शिक्षण आहे. एकदा गुरुजी प्रवचन करू लागले आईबाईच्या मठात. आईबाईचं मठ कुंभार धरून तिथली वय विरक्ती वाटणे काही ज्ञानाची तज्ञत नाही, ही वय त्याची. विषय सांगत आले. ते म्हणले हे अंत्यकरण सांगतात, बाकीचे अंत्यकरण ऐकत, साक्षी ऐकत नाही, बोलत नाही. का ही वाणी शब्द काय निघतात हे तुम्हाला कळत आहे, तुम्हाला कळत नाही. साक्षीच्या ज्ञानाने अंत्यकरणाला कळत आहे. आणि हे आम्ही जी बोलतो ती साक्षी मी ज्ञान स्वरूप आहे, त्या ज्ञान स्वरूप साक्षीच्या संबंधीने अंत्यकरण बोलत आहे. साक्षी काहीच नाही. हो, साक्षी म्हणजे सगळं वेगळा असून जाणणारा, कामक्रोधाला जाणणारा, विषयाला जाणणारा, सगळ्या जगाला जाणणारा. पण ते जगत कसं आहे असं जाणलं म्हणजे वेगळं आहे. तर ते जगत स्वप्नासारखं वाटावं. मग स्वप्नासारखं ज्याला जगत वाटतं त्याला कुठला परिणाम होत नाही आणि व्यवहारचा दिसायला चित्त करतो. मन बुद्धीला कर्म उपासना विरोध आहे आणि दृढ ज्ञानाला विरोध नाही. ज्याला संशय येतो मग संशयावर आता तो बोलत नाही. आत्माही खरा जगत ते खरे, उपयोगाचं नाही. जाके अंतकरण में आत्मा असंग है अथवा नहीं है ऐसा कदाचित संशय होवे, सो पुरुष जो वारंवार आत्मा असंग है, मेरे को किंचित मात्र भी कर्तव्य नहीं, या अर्थ को चिंतन करे, तब तो संशय दूरी होए के दृढ़बोध होए जावे. और कर्म उपासना करेगा तो मंद बोध जो उत्पन्न हुआ है सो दूरी होए के मैं करता भोगता हूँ यह विपरीत निश्चय हो जावे. म्हणून क्षण सांभाळतो साक्षी होता पुला. बोलताना संकल्प होताना मी साक्षी, हे वृत्ती जागृत ठेवायची. असे जर सतत ठेवले तर मग मात्र तो दृढ अनुभवी होईल आणि जगत आभासरूप ठरेल. पण मी साक्षी म्हणतोय आणि मला कर्म करावं लागतंय, देवाची सेवा करत, आम्हाला कोरडं ब्रह्मज्ञान नाही आवडत, मग हे वायाला जाईल. म्हणजे
असं असं मग वाटतं की नाही मी साक्षी आहे मी द्रष्टा असंही वाटतंय आणि शाळेची वेळ झाली तिथे जाणं गरजेचं आहे असंही वाटतंय मग हे मंद जिज्ञासू आणि हे आभास रूप आहे आणि साक्षीचं मी स्वरूप आहे निश्चित आहे तुम्ही वेळच तिथं शाळेत गेला तरी परिणाम नाही आणि थोडा वेळ झाला काय आता कोणी शिक्षक काही संचल काही होते हे बी नाही असं दृढ निश्चयावर आहे मग मी आत्मसाक्षी आहे ना निश्चित असं ठरवायचं आहे आणि त्याच्याकरताही चिंतन करायचं आहे लोकांनी चांगलं म्हणावं लोकांनी पाया पाडावा मी एक विद्वान आहे असं हे काय नाही चला त्याला एक गोळी आठवतो मला गुरुजींनी सांगावं तृप्ती लोक करतात का स्वतः करता तसं समजून स्वतःच्या सुख करता का दुसऱ्यांनी चांगलं म्हणण्याकरता मग समजून बिंचू खायला पाहिजे का नाही याते मंदबोध की उत्पत्ति से पूर्व ही कर्म उपासना करे और अनंतर नहीं म्हणून मंद जिज्ञासून अंतःकरण पवित्र होण्याकरता स्थिर होण्याकरता ज्ञानाच्या पूर्वी करायचे ज्ञान झाल्यानंतर पुन्हा करायचं नाही मंद ज्ञान जरी झालं तर ज्ञानाचं चिंतन करायचं हे करायचंच नाही जो मंदबोध वाला कर्म उपासना करेगा तो उत्पन्न हुआ बोध नष्ट हो जाएगा मग जग सत्य बुद्धी येईल ना मी ब्रह्म अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती राहत नाही दृष्टांत जैसे पक्षी अपने अंडे को पक्ष की उत्पत्ति से पूर्व सेवन करे है और पक्ष की उत्पत्ति से अनंतर नहीं जो पक्ष की उत्पत्ति से अनंतर भी अंडे को सेवन करे तो बाल पक्षी के ता अंडे के जल से पक्ष गली जावे हो आता कोंबडे अंड्यात पुराणे असतात ना ते पिल्ले होते ते अंडे घोळायचे असते आणि जर ते पिल्ले झाले आणि त्यांचे कवळे पंख असले तर ती पुन्हा पिल्लेला ती घोळायला ती पंख गळून येते तसं आहे कोंबडीच्या पिल्ल्यासारखा किंवा कोणत्याच पक्षाच्या पिल्ल्यासारखा मंद जिज्ञास आहे म्हणून त्याने त्या कोंबडीच्या पंखासारखं घोळायचं नाही त्याने चिंतन करीत राहायचं दृढ पंख घुसतात एकदा दृढ पंख झाले कळतच नाहीत तसं मी ब्रह्म आहे असे दृढ बुद्धी होईपर्यंत मी ब्रह्म मी साक्षी मी देहाचा जगत मिथ्या त्रिगुण आसार हे नेहमी वृत्तीवर ठेवायचं असे विचाराची जागृत ठेवले म्हणजे दृढ होते जग मिथ्या तो दृढ निश्चय होतो आणि मी आत्मा सच्चिदानंद हे दृढ निश्चय होतो म्हणून तर तुकोबाराय म्हणतात काय म्हणतात नाही यावे जावे आम्हाला आहो खंडित द्यायचं तसे काय दृढ बोधाचं लक्षण आहे नाही आम्हा यावे जावे लागत आहो अखंडी द्यायचं अखंडी या मतामध्ये निश्चित म्हणतेच मला तुकोबारा मग तुकोबारायचं खरं कोणाचं खरं आणि तेच तुम्ही बांधलं मग तुम्हाला तुकोबाराय म्हणायला काय हरकत नाही जमनाबाई म्हणायला काय हरकत नाही पण दृढ झाल्यावर एरवी विचार करा तुम्ही साधक आहात भाविकाय जरा नीट वागा जरा नीट चला असं सांगावं लागतं शास्त्राला आणि दृढ झालं त्याला सांगायची गरज नाही तुम्ही मुलाला म्हणता का नाही नीट उभा राहा का बरं तुम्ही कसं उभं राहायला चालतंय मग हीच आहे इकडं तैसे ज्ञान की उत्पत्ति से पूर्व ही कर्म उपासना का सेवन करे और ज्ञान की उत्पत्ति से अनंतर नहीं लहानपण काय तो त्याला तसं कच्चा अंतकरण व्हायचं पण मी आत्मा साक्षी दृढ होय करायचं कर्म उपासना करायचं नाही त्या लहान पंखाला त्या पाखरण घोळायचं नाही लहान पंख कवळे पंख जर असेल त्या पाखरण घोळायचं तर पंख गळून जातात तसं दृढ बोध नसेल काही संशय असेल जगत हे सत्यच आहे मी सत्य आहे असं जर संशय असेल किंवा कोणता अनेक प्रकार संशय असेल तर त्या संशयाची निवृत्ती करता मी साक्षी मी द्रष्टा असाच अभ्यास करायचा आणि जर हे कर्म उपासना केली मग मात्र ते ज्ञान माहिती होईल जो ज्ञान की उत्पत्ति से अनंतर कर्म उपासना का सेवन करे तो बाल पक्ष की न्यायी पक्षी की न्यायी मंद ज्ञान का नाश हो जावे मंद बोध वाले
नवीन ज्ञान उत्पन्न झालेलं अशा पुरुषांनी कर्म उपासना केली तर लहान कवळे पंख न्यायचे होतात त्याप्रमाणे ते ज्ञानाची वृत्ती न्यायची होती. और वृद्ध पक्ष की जैसे अंडे के संबंध से हानि होवे नहीं तैसे दृढ़ बोध की तो हानि होवे नहीं. जसं दृढ पंख झाले निवड पंख झाले त्या निवड पंखाची काही गरज नाही तसं ज्याचा दृढ बोध झाला त्याने कर्म उपासना केली तर त्याची काही हानी होत नाही. और वृद्ध पक्ष की न्यायी दृढ़ बोध को कर्म उपासना से उपयोग भी नहीं. आणि ज्याचा दृढ बोध झाला त्याने कर्म उपासना केली तर काही उपयोग नाही आणि केली तर काही फायदा नाही. करायचं करणं न करणं त्याला काही गरज नाही आणि केले ते दुसऱ्या करता. इस रीति से ज्ञानवान को मोक्ष के निमित्त किंचित मात्र भी कर्तव्य नहीं. अशा रीतीने ज्याला ज्ञान प्राप्त झालं ज्याला स्वरूप अनुभव आला ज्याला मोक्ष प्राप्त झाला दृढ त्याने त्याला किंचित करते कुठलंच नाही. योग याग विधी नियोजन शुद्धी काहीच करत नाही त्याच्यापेक्षा करत नाही म्हणजे तो करेल कसा. एकदा तूप झाल्यावर ते दूध होईल का दही होईल का ताक होईल काय होईल मग ते काहीच नाही. काहीच नाही का ते नाही आहे ना. तसं तुम्ही जर मी साक्षी चेतन ब्रह्मरूप आहे असा जर निश्चय झाला तो मग तुमचं वय किती तुमचं कुळ कोणतं तुमच्या आई वडील कुठले आहे गाव हे काय असं जर झालं तर आहे का नाही तर मग हे सगळं बिघड आलं अंगावर. चला यह तृतीय प्रश्न का उत्तर कहा. तिसरा प्रश्न होता कोणता तिसरा प्रश्न होता मुक्ति का हेतु कौन है. मग कोणता आहे ज्ञान. वाचून त्या नवीन एक उपाय करशी त्यावेळी सुटकेच गुंपची आता विषय झालं 3 प्रश्न पूर्तच झाले. आता त्याच्याबद्दल काही फॉलोबद्दल विषय असतो.